डोळे जोडो तुझी मूर्ती, हे अंतरंग अधिकार आहे. बहिरंग अधिकार सांगितला ते कोणता? बहिरंगाचा. बहिरंगाचा सदा माझे डोळे. डोळे शब्द काय? डोळे म्हणजे ज्ञान. डोळे काय? ज्ञान. डोळ्याचा डोळे म्हणलं तर डोळे कशाबद्दल? ज्ञानाबद्दल. आणि ज्ञान आणि मूर्ती म्हणलं की भक्ती. मूर्ती म्हणजे काय? भक्ती. आम्हाला ज्ञान आणि भक्ती दोन्हीची गरज. आमच्या डोळ्यात काय? डोळा हे प्रमाण आणि मूर्ती हे प्रेमे. विचारसागर रशातला मी तुम्हाला सांगतो एक ते प्रमाण आणि प्रेमे परमार्थात आणि प्रपंचात वेगवेगळे आहे बरं का. आता हे कसं आहे, एकदा आपल्या प्रमाण म्हणजे ती गेली प्रमेयाकडे वृत्ती, त्या प्रमेयाकडे परत नाही आली पाहिजे. ती प्रमेयातच राहिली पाहिजे, याला परमार्थ म्हणायचं. आणि जी वृत्ती प्रमेयाकडे जाती परत आपल्याकडे माघारी येते, याला काय म्हणायचं? व्यवहार. आता बघा, आता आपण बाहेर चाललो, पेठेला चाललो, तर आम्हाला आपल्याला कपड्याचं दुकान दिसतं, मेडिकल दुकान दिसतं, सराफी दुकान दिसतं, हलवाईचं दुकान दिसतं. मग हे जे दिसतं आम्हाला कसं दिसतं? ह्याला शास्त्र काय सांग का? ही आपली वृत्ती डोळ्यातली जाती, कापडाचं दुकान बघती, परत रिटर्न सांगायला येते की काय कापडाचं दुकान आहे, हे सराफी आहे, हे सोनारी आहे, हे सगळं सांगतं. जसं आमची वृत्ती, आता आपण खेड्यातलं उदाहरण बघ, शेतात चालला, शेतात गेला, हे माझा बैल, हे माझे गुरं, हे शेत, काय होते? वृत्ती परत माघारी येऊन सांगते. घरात आलं की ही आमचं घर आहे, ही आमची दार आहे, ही आमची बायको आहे, ही आमची म्हैस आहे. बायको म्हैस नाही बघा, मग ती म्हणू शकते, ती गेली फिरायला, ती म्हणती बघा ही आमचं शेत आहे, ही आमचा नवरा आहे, हा आमचा बैल आहे. ती म्हणू शकते का नाही? तसं मला म्हणायचं नाही, मला म्हणायचंच नाही. ही वृत्ती कशी आमची जाती आणि येती सांगते आम्हाला की ही आहे. ही जी वृत्ती, ह्याला काय म्हणायचं? व्यवहार. आणि अशी एक वृत्ती, ही वृत्ती आता प्रमेयात झाली की प्रमेयातनं परत माघारी येत, परत माघारी येत नाही. ही वृत्ती ही परमार्थाची. मग सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. मूर्तीत एकदा जडली की परत माघारी नाही आली पाहिजे. मूर्तीतनं माघारी नाही आली पाहिजे, हे मागणे तो करायचं. माझी डोळ्याची वृत्ती तिथे गेली आणि परत ते बघितली मूर्ती की परत माघारी तिने यायचं नाही. तिने परत माघारी यायचं नाही. तिथं झाली पाहिजे. मग त्याला संतांची दृष्टी म्हणजे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. त्याला दृष्टीला दिसेल ते हरिरूप दिसतं. का दिसतं? कारण त्यांची परमार्थिक वृत्ती झाली. त्यांचं जातं प्रमेयाकडे जाती, पण प्रमेय रूप होऊन जातं. प्रमेय काय झाला पाहिजे? प्रमेय रूपता झाली पाहिजे. आणि आमची व्यवहारातली वृत्ती मात्र सारखं माघारी येतील सांगते. आमचा सगळा व्यवहार सांगते. मग आम्हाला बहिरंग साधना फार महत्वाची सांगितली. मग बहिरंग काय? सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. मग रुक्माईच्या पती, मग रुक्माईचा पती का सांगितला? कारण कनेक्शन जवळचं होतं. मागणी करायची असली तर घराकडनं मागणी केली तर मागणी लवकर प्राप्त होत असते. रुक्माईचा पती, रुक्माईचा म्हणलं की त्याला जवळीक आली. मग इतका अधिकार होतो की लगेच द्या घेऊन टाका त्याला. घरनं ऑर्डर आल्यावर लगेच प्राप्त होत असतं. म्हणजे रुक्माईचा पती. आणि कसा? सोयरिया. त्याचं रूप कसं आहे? त्याचं वर्णन आपण आता दुसरं
तुकोबर आहे, तुझं रूप कसं आहे? गोड आहे. गोड असलेलं रूप आम्हाला बघितलं आमच्या डोळ्यांनी, मग हलत नाही. गोड रूप असलं तर. आणि विद्रूप रूप असल्यावर टिकतंय का? लगेच जाते, तिथं चिरच होत नाही. म्हणून रूप कसं पाहिजे? गोड. आणि नामही कसं पाहिजे? गोड. आवडे हे रूप गोजिरेचा गुण, आवडे हे रूप गोजिरेचा गुण, आवडे हे रूप गोजिरेचा गुण, आता लोकांना आहे का? तुझं रूप कसं आहे? गोड आहे. आणि नामही गोड आहे. दोन्हीही गोड आहे. कारण त्याच्याशिवाय गोड काहीच नाही. तो एकच मेव गोड आहे. आणि तू असणारा गोड आम्हाला काय कर? फक्त प्रेम. आमच्या तुला काही अपेक्षा नाही. आम्हाला काय पाहिजे? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमी नाही समाधान. प्रेमच आम्हाला गरजेचं आहे. आणि हा दुष्काळे, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा धोकेला, हाची दुष्काळ तयार. हाच दुष्काळ आहे महाराज. प्रेम सगळं देतो पण प्रेम देत नाही भगवंत. आणि मुख्य मागणी प्रेमाचीच केली. कारण जोपर्यंत प्रेम तयार होत नाही ना, तोपर्यंत परमार्थ सब झूठ, कुछ सच नाही. अंतःकरणात पांडुरंगाचं प्रेम आपलं झालं, त्याचं प्रेम आपल्यावर झालं पाहिजे आणि आपलंही प्रेम त्याच्यावर झालं पाहिजे. मग काही आवडत नाही. त्याचं प्रेम एकदा मिळलं ना, मग काही लागत नाही. त्याच्यावर प्रेम फक्त. आणि हे प्रेम भाग्य. हे प्रेम मिळणं म्हणजे भाग्याचं लक्षण. हे प्रेम कधी मिळतं? त्यासाठी तुम्हाला आराधना त्याची करावं लागत. कशी करायची? नामस्मरण. विठोबा रुक्माई